मालेगावमधील शिवराय ई सेवा केंद्राला आग लागली होती, तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीत सर्व साहित्य जळून खाक झालं। 7 ते 8 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। शहापूर आगारातून कोकणात जाणाऱ्या लाल परी आता सज्ज झालेल्या आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो बस कोकणासाठी रवाना होतात, तर शहापूर आगारातून डिझेल भरून या बस मुंबई आणि कोकण, ठाणे, बोरिवली या आगारातून प्रवाशांना घेऊन कोकणाकडे रवाना झाल्यात। बीडच्या नवगण राजुरीतील 4 मुखी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली, तर गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं सुद्धा आयोजन करण्यात येतं। यंदा श्रींच्या मूर्ती या 30% महागतायत आणि कच्च्या मालाच्या टंचाईमुळे तसंच कारागिरांच्या कमतरतेमुळे मूर्तींच्या किमतीमध्ये परिणाम झालेला आहे, तर महागाईची झळ गणेश भक्तांना बसते। बीड जिल्ह्यातून 285 बस या कोकणसाठी रवाना झालेल्या आहेत। कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला। येवल्याच्या बाजारामध्ये पैठणीची झळाळी आणि परंपरेचा साज असलेल्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात, तर पैठणीचे वस्त्र आणि पैठणीचा फेटा असलेल्या गणेश मूर्ती आकर्षण ठरतात। सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानच्या चोर गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना करण्यात आली, तर चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानचे हे गणपती प्रसिद्ध आहेत। तर गणेशोत्सवानिमित्त गणपती मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे। सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या चोर गणपतीला 150 वर्षांची परंपरा आहे। सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या चोर गणपतीचं पहाटे आगमन झालं, तर लवकरच या गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा झाली। गोंदिया शहरामध्ये आज खेळ दिवसाच्या निमित्तानं वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं, तर या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू सहभागी झाले होते। कोयना धरणाचे 6 वक्राकार दरवाजे 1 फुटापर्यंत उघडण्यात आलेले आहेत, तर 8300 क्युसेकनं पाणी नदीपात्रात सोडण्यात येतं आणि कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुद्धा सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आष्टा इस्लामपूर रस्त्यावर रात्री बिबट्यानं दुचाकीवर हल्ला केला, तर या हल्ल्यामध्ये बिबट्यासह दुचाकीवरील दोघे तरुण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। दुचाकीवर दोघांना लगेचच सांगलीमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। धुळे शहरातील 5 कंदील इथं 4ही मार्केटचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर व्यापारी आणि नागरिकांसाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे। आमदार अनुप अग्रवाल यांनी 5 कंदील परिसरामध्ये 4ही मार्केटची प्रत्यक्ष पाहणी केली। यंदा गणेश मूर्तींचे दर वाढलेले आहेत आणि दरवाढ झाल्यानं जळगावमध्ये गणेश भक्त आणि मंडळांचं बजेट अक्षरशः कोलमडलेलं आहे, तर साहित्याचे दर वाढलेत आणि मूर्तिकारांनी 10 ते 15% मूर्तींचे दर वाढवलेत। वसमतच्या होळकर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरिता पतंगे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे। मेक्सिकोच्या तोल्सा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। जळगावातील कांचननगरच्या राजाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं, तर पारंपरिक वेशभूषेत मंडळाचे कार्यकर्ते नागरिक बाप्पाच्या स्वागतासाठी
सहभागी झाले, तर लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे कांचननगर परिसरामध्ये चैतन्याचं वातावरण आहे. अमळनेरच्या मंगलादेवी चौक मित्रमंडळाच्या राजाचं भव्य आगमन झालेलं आहे. स्वामी समर्थांच्या रूपातलं बाप्पाच्या आगमनाने अमळनेर वासियांना मंत्रमुग्ध केलं आणि यावेळी गणेश भक्तांची अनलोट गर्दी पाहायला मिळाली. मिरजमध्ये ऑपरेशन सिंदूरमधील वीर आणि वीरांगणांना समर्पित असा अनोखा दहीहंडी सोहळा पार पडला, तर जनसुराज्य पक्ष आणि महायुतीकडून पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासातील या सर्वात भव्य दिव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मालेगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये MPCL अधिकारी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई यांनी ही बैठक घेतली असून प्लास्टिक कारखानदार देखील यात उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसामुळे चणकापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. धरण जवळपास 82% भरले, तर धरणातून 2232 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रामध्ये सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधान राहावं असा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या कशेडी बोगद्यासमोर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांची धावपळ झाली, तर सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. जायकवाडी धरणातून गोदा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये काहीशी घट करण्यात आलेली आहे, तर जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजांमधून 9443 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. सध्या जायकवाडी धरणात 96% पाणीसाठा आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये बैलपोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी मांसाहारी करणारे खवय्ये हे एका महिन्यानंतर मांसाहाराची सुरुवात करतात आणि त्यामुळे आज मांसाहार करणाऱ्या खवय्यांची सकाळपासूनच चिकन आणि मटणच्या दुकानांवर मोठी गर्दी होती. भंडारा जिल्ह्यामध्ये चिकन मटणच्या दुकानांवर आज प्रचंड गर्दी दिसून येते, तर श्रावण महिना संपला आणि त्यामुळे खवय्ये मांसाहाराकडे वळत आहेत. संभाजीनगरमध्ये किसान सन्मान योजनेअंतर्गत 3.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. मात्र तरीसुद्धा KYC आणि आधार सीडिंग प्रक्रिया प्रलंबित आहे आणि त्यामुळे 7,961 शेतकऱ्यांना अद्याप हप्त्याचा लाभ मिळाला नाही आहे. चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीवरील पूल कोसळलेला आहे, तर कान्हे पिंपळे ते दसपटी मार्गावर हा पूल कोसळलेला आहे. सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये, तर सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. सिल्लोडमधील एका शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. कर्जबाजारीपणामुळे आणि सततच्या नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांना तुरुंगाचं पाऊल उचललेलं आहे. यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रांजणगावच्या महागणपतीची द्वार यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे, तर पहाटे महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. 4 दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान भक्तांना लाडक्या बाप्पाच्या मूर्तीला स्पर्श करत जलाभिषेक सुद्धा करता येणार आहे, तसंच त्याचं दर्शन सुद्धा घेता येणार आहे. लातूरच्या आरोग्य उपसंचालक डॉक्टर अर्चना भोसले यांची अखेर बदली करण्यात आलेली आहे. लातूर महानगरपालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रशासनाला अभय दिल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या, तर त्यांच्या जागी आता पुण्याच्या आरोग्य उपसंचालक डॉक्टर रेखा मुदखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये चतुर्थ श्रेणीच्या भरतीला सुरुवात झालेली आहे. किमान 10वी पास अट असल्यामुळे जागांसाठी पदवीधर आणि उच्च शिक्षित उमेदवारांनी सुद्धा अर्ज केलेत, तर 357 जागांसाठी तब्बल 32,000पेक्षाही जास्त अर्ज आले.